मी निवेदन मागे पण दिलं होतं आरटीओ सरांकडे. आरटीओ सर TC साहेबांनी याच गोष्टीसाठी साहेबांना तिथं मुंबईला बोलवलं आहे. आरटीओ सर TC साहेबांसोबत आज मिटिंग आहे. या जे यांचे मागण्या आहे ते TC साहेबांसमोर ते मांडणार आहे. पण काही ना काही याच्यावरती तोडगा निघणार. सर यांचं असं म्हणणं आहे की हा अंतर्गत विभागाने काढलेला अंतर्गत अध्यादेश आहे, तर त्याच्यामुळे आहे मॉर्चच आहे त्याच्यावर मॉर्थमध्येच आहे. मी तुम्हाला दाखवून देतो. मॉर्थ दिल्लीमधूनच काढलेला आहे. मॉर्थचं सर्क्युलर प्रमाणेच आपण काम करत आहे. आपण नियमानुसारच सर्व गोष्टी करत आहे. मोटर व्हेकल ऍक्टमध्ये असं दिलेलं नाही आहे. जर फिटनेस जे म्हणजे योग्य असेल हा अध्यादेश चुकीचा आहे. मोटर व्हेकल ऍक्टच्या विरोधात आहे ना हा. मॉर्थच्या सर्क्युलरमध्येच मेन्शन आहे की VLTD जे पब्लिक सर्व्हिस व्हेकल आहे त्याला बसवणं कंपल्सरी आहे. आणि त्या सर्क्युलरप्रमाणेच आपण सर्व कारवाई करत आहे. आपल्या मनाने काही इथं होत नाही, नियमाप्रमाणेच होत आहे. पण यांचं हे संस्थेचं जे बस वाहतूक कर्मचारी संघाचं जे आंदोलन आहे त्याच्यावरती योग्य पद्धतीने तुम्ही निर्णय घ्याल का यांच्या ज्या मागण्यावर? सर्व या गोष्टीबाबतच साहेब आता तिथं TC ऑफिसला गेल्या. TC साहेबांसोबत मीटिंग आहे. काही ना काही त्याच्यावरती तोडगा निघणार निश्चित. सुरुवातीला 6 अंकी होत्या ना, आता 16 अंकी करतात. का नेमकं कारण काय? नेमकं 16 अंकीच आहे. पहिलेपासूनच 16 अंकी आहे. पहिले 4 अंकी 16 अंकी आहे. पहिलेपासूनच 16 अंकी आहे. आता यांनी आपलं आंदोलन तुमच्या बोलण्यावरून स्थगित केलं. यांच्या मागण्या खरंच पूर्ण होणार का? आता सर तिथं आरटीओ सर पण तिथं मुंबईला आहे. TC साहेबांकडे मीटिंग आहे. तिथं काही ना काही त्या गोष्टीवरती चर्चा होणार. तोडगा निघणार. गाडी चालू नाही आपही बन जाओ ना यार अधिकारी. आता येणाऱ्या 2 दिवसात माझा फिटनेस संपेल. ही गाडी मी रस्त्यावर चालूच शकत नाही ना. उद्या त्या गाडीने अपघात झाला, काही झालं तर मी करणार काय? कुठं जाणार? आप लिख के देतो चला वगैरे तुम चला देणार नाही. तसं माझं एवढेच म्हणणं आहे. माझं एक म्हणणं आहे साहेब, मला एक गोष्ट सांगा. मी आपल्या गोष्टीला सन्मान देतो, आपल्या गोष्टीला मान देतो. मला फक्त एक गोष्ट समजून सांगा की आपण हा विषय किती दिवसात सॉल्व्ह करणार? सर आज मुंबईलाच आहे आरटीओ सर आणि TC साहेबांकडेच आहे. आणि या गोष्टीसाठी TC साहेबांनी सरांना बोलवलं आहे. तर या गोष्टीवर काही ना काही तोडगा निघणार. तर सर आपण विचारत त्यांना 1 दिवस 2 दिवस सर तिथंच आहे. TC साहेबांकडेच आहे. विचारून तर घ्या सर. किती सरांचाच फोन आला काय म्हणे? TC साहेबांनी बोलवलं आहे. TC साहेबांकडेच आहे. तर TC साहेब या गोष्टी VLTD संदर्भातच त्यांच्याकडून विचारणा वगैरे करणार आहे. तुमचे जे काही प्रश्न आहे तुम्ही निवेदन दिलं आहे TC सरांसमोर मांडणार आहे ते पण. आणि या गोष्टीवरची चर्चा होणार आहे. पण काही ना काही तोडगा निघणार. तुम्ही निश्चिंत राहा. माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही सध्या आंदोलन तुमचं तहकूब करा. मला 2 दिवसात आपण जबाब देणार. चव्हाण साहब से बात करूँ ना आप. सर मग मुलं स्पीकरवर आहे. हॅलो हॅलो चव्हाण साहेब, आपला फोन स्पीकरवर आहे. आपला फोन स्पीकरवर आहे. पत्रकार सगळे उभं आहे. दावडा साहेब आलेले आहे. दावडा साहेबांचं असं म्हणणं आहे की साहेब आमचे मुंबईला आहे. येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही तुम्हाला त्याच्या याबद्दल माहिती देऊ. म्हणजे हां हां ठीक आहे ना सर. ठीक चालेल 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 सर चालेल. धन्यवाद. क्या बोलना है कि 2 दिन के अंदर हम लोग यानी अभी आज TC ऑफिस में मैं उसी के लिए गया हूँ. TC ऑफिस में बात कर रहा हूँ. आज या कल में मैं आपको इसका निर्णय देता हूँ. अगर नहीं होता है तो फिर अपन 2 दिन बाद क्या अपने आंदोलन की रूपरेषा नहीं रहेंगी अपन वो डिसाइड करेंगे. डेलिगेशन एक मुंबई लेके आएंगे. आता याच्यानंतर आज जसं आपल्याकडे दावडा साहेब आलेले आहे. दावडा साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं की येणाऱ्या 2 दिवसात आपण याचा काही मार्ग काढू. जे काही निघेल नंतर 2 दिवसानंतर आम्ही विचार करू. आमचा एक डेलिगेशनही मुंबईला जाणार आहे. आम्ही विचार करू की 2 दिवसानंतर जर आम्हाला न्याय भेटलं तर मला वाटतं आमचं दुसरा काही उद्देश नाही आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. योग्यता प्रमाणपत्र आम्हाला मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे पाहिजे. मोटर व्हेकल ॲक्टने ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की सर्व पेपर व्हॅलिड असले तर योग्यता प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आजचं आंदोलन आमचं आम्ही मागं घेतो.
येणाऱ्या 2 दिवसात आम्हाला जे माहिती भेटेल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करायला तयार. धन्यवाद. आपण सगळेजण जे पत्रकार महोदय इथं आले त्यांचाही मी आभारी आहे, त्यांचंही अभिनंदन करतो. सर्वांचा धन्यवाद. नमस्कार, मैं भीमराव लोंगारे, IPM टीवी न्यूज और नेशनल मीडिया न्यूज में मैं आपका स्वागत कर रहा हूँ. इस वक्त मैं नागपुर ग्रामीण जो RTO है लाल गोदाम के पास उस परिसर में हूँ और यहाँ पे देख सकते हैं यहाँ पे जो वाहन चालक है उनका यहाँ पर धरना प्रदर्शन शुरू है. किस मांग को लेकर धरना प्रदर्शन है हम जानेंगे. क्या नाम है आपका? शैलेश पांडे, नागपुर महानगर परवाना धारक बस एसोसिएशन में मैं सचिव के पद पे कार्यरत हूँ. और आज हम लोग ने यहाँ पे जो हमारी बसेस है वो बसों का फिटनेस नहीं होने की वजह से ये बसेस हमने यहाँ पे लाके RTO प्रीमाइसेस में खड़ी की हुई है. फिटनेस क्यों नहीं है? फिटनेस के लिए माननीय ट्रांसपोर्ट कमिश्नर साहब ने एक सर्कुलर निकाला है. वो सर्कुलर ये बोलता है कि जब तक VLTT सर्टिफिकेट योग्यता प्रमाण पत्र के डेट तक अपलोड नहीं है जब तक ये लोग फिटनेस नहीं देंगे, जो कि सरासर मोटर व्हीकल एक्ट का उल्लंघन है. और मुझे लगता है कि कायदे से बड़ा कोई अधिकारी नहीं हो सकता. तो मोटर व्हीकल एक्ट को की अवहेलना करने का काम ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के अधिकारी कर रहे हैं. मोटर व्हीकल एक्ट में क्या लिखा है? मोटर व्हीकल एक्ट में साफ शब्दों में लिखा हुआ है कि कोई भी ट्रांसपोर्ट व्हीकल को या कोई भी प्राइवेट व्हीकल को जब हम योग्यता प्रमाण पत्र देते हैं, फिटनेस देते हैं, उस समय उस गाड़ी का टैक्स, इंश्योरेंस, PUC, VLTT, SLD जो भी उसके डॉक्यूमेंट्स है वो वैध रहने चाहिए. अगर वो वैध रहते हैं तो कोई भी अधिकारी उसका फिटनेस नहीं रोक सकता है. और टेक्निकली गाड़ी फिट रहना चाहिए. तो ये आपकी जो गाड़ियां है ये टेक्निकली फिट है, ऐसे आपका कहना है? मेरी गाड़ियां या बाकी लोगों की गाड़ियां सब शोरूम गाड़ियां है, शोरूम गाड़ियां खड़ी है. इंस्पेक्शन अधिकारी भी गाड़ियों को फिट समझ रहा है, सब चीजें ओके है. बट अधिकारी सिर्फ हिटलर सही रवैया है. और अनऑफिशियली मैं एक चीज बताना चाहता हूँ, मुझे ऐसा लगता है कि आज की तारीख में कुछ अधिकारी बोलो या कुछ नेता बोलो, ये उनके प्रेशर में ये काम हो रहा है. क्योंकि कोई एजेंसी है जिन्होंने गवर्नमेंट को, मुझे लगता है कि जो कोई XYZ पेटी बोलो, जो कोई मुहैया करा है उसके वजह से ये जबरदस्ती हिटलरशाही रवैया वाहन मालकों के ऊपर उपयोग में लाया जा रहा है. नागपुर ग्रामीण में कितने यानी ये वाहन चलते होंगे? नागपुर ग्रामीण में तो सर देखिए कम से कम मुझे लगता है कि लाखों वाहन चलते हैं. और लाखों वाहन जो चलते हैं उसमें कई गाड़ियों के फिटनेस अभी नहीं है. दूसरा क्या है कि यही सब टेक्निकल वजह से कई वाहन मालक और ये सब झंझट की वजह से कई वाहन मालकों के फिटनेस आज भी रुके हुए हैं. फिटनेस रुकने का कारण क्या है? मैंने बताया ना, फिटनेस रुकने का कारण माननीय ट्रांसपोर्ट कमिश्नर का असंवैधानिक सर्कुलर है, जो असंवैधानिक है, जो मोटर व्हीकल एक्ट के खिलाफ है. आपकी अगली रणनीति क्या है? मेरी अगली रणनीति कुछ नहीं है. हम लोग गरीब लोग हैं, साधारण लोग हैं, हम लोग बहुत बड़े लोग नहीं हैं. सिर्फ हमारी आगे की रणनीति ये है कि जो गाड़ियाँ आप पीछे देख रहे हैं, ये गाड़ियाँ हमने RTO कार्यालय को सुपुर्द कर दिया है. RTO कार्यालय में ये गाड़ी खड़ी रहेंगी जब तक ये गाड़ियों का फिटनेस नहीं होता है. तो आने वाले दिनों में ये गाड़ियों का जो भी बैंकों का EMI है, ड्राइवरों का पेमेंट है, वो प्रादेशिक परिवहन कार्यालय के अधिकारी मुझे लगता है कि हमें उसकी मदद करेंगे.